नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जे मी वाटण रेसिपी अपलोड केली होती ना, त्यापासून मी तुम्हाला सुक्क चिकन झटपट बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम केली, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं। मी अर्ध्या पळीला कमी असं तेल घेतलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये एक तेजपत्त्याचे असे 2 तुकडे करून टाकायचे। हलकस असं परतून घेतलं। गॅस मीडियम आहे। त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा। एकदम बारीक कापून घेतला तरी चालेल, मी थोडासा मोठा मोठा घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचा। कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त असा बघा भाजला गेलेला आहे। गॅस मीडियम आहे। त्याच्यामध्ये हे वाटण, लसूण, चारी वाटण केले ते ना, हे चारही वाटण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। चमच्याच्या मापानं बघा 1.5 चमचा टाकलेला आहे। हे 1 ते 1.5 किलोसाठी। हे पहिलं परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टोमॅटोचं, कोथिंबीर, मिरची असं हे पण वाटण आहे, हे टाकून घेते। 1 चमचा टाकलेला आहे गच्च भरून 1.5 किलोसाठी। आता हे पण 1-2 मिनटं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतले। 1-1.5 मिनटं परतून घ्यायचं, कारण हे सगळं भाजलेलंच आहे, जास्त परतायची पण गरज नाही। ह्याच्यामध्ये जे सुक्कं खोबरं होतं का नाही, ते जे भाजून घेतलेलं त्याचं 2.5 चमचे टाकलेले ह्या चमच्याच्या मापाने। आता हे पण काय करते, चांगलं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे। 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याची पण ह्याच्याबरोबरच रेसिपी अपलोड केलेली आहे। कांदा लसूण मसाला 1.5 चमचा छोट्या आकाराचा, जो तुम्ही खाता तो टाकला तरी चालेल। थोडंसं मीठ टाकायचं। आपण चिकन शिजवताना तर मीठ टाकतोच ना, तर थोडंसं टाकायचं चव बघून। जास्त असेल तर तुम्ही टाकू नका। आता हे मिक्स करून घेते चांगलं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक केलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जे आपण चिकन शिजवलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं। नुसतं मी चिकन काढून घेतलेलं आहे आणि त्यातलं एकदम थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये जे काढून घेणार आहे। चिकन कसं शिजवायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि सगळ्यालाच माहिती आहे कसं शिजवायचं असतं ते। आता तुम्ही न शिजवता पण डायरेक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालू शकतं। हे चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। असं मसाल्यामध्ये आपण चिकन टाकल्यानंतर पाणी थोडंसं आपण टाकलं तर थोडंसं पाणी सुटतं, याला एकसारखं हलवत राहायचं। आणि जर तुम्ही शिजवलेलं नसेल का नाही, तर डायरेक्ट न शिजवता सुद्धा तुम्ही ह्याच्यात टाकू शकता। मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण कांदा भाजला ना, तेव्हा त्यामध्ये हळद टाकायची, कारण ते शिजवताना मी हळद टाकली होती, त्यामुळे मग त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकली तरी चालेल। बाकी ह्याच्यामध्ये काही साहित्य टाकायचं नाही। तुमची मिरची कोणती वापरता, म्हणजे कांदा लसूण मसाला जो पण वापरता तो टाकायचा, आणि जे मी मसाले दाखवले चारी पण ते टाकायचे। बाकी दुसरं काही टाकायची गरज नाही। गॅस एकदम बारीक केलेला आहे मी आता, आणि ह्याला थोड्या वेळाने 10 मिनटं 10 ते 15 मिनटं आपण असं हलवत राहायचं। आपण हे सुक्कं चिकन बनवतोय। बारीक गॅसवर बघा 15 मिनटं मी ठेवलं होतं। 2 वेळा मी हलवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे आपल्याला कसं सुक्कं बनवायचं, जेवढं पाणी आहे ते पण सगळं आटून जातं। तर त्याला हलवत राहायचं, म्हणजे त्या चिकनमध्ये चांगला मसाला मुरतो। ह्याच्यावर वरती थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे। वाटणामध्ये मी टाकली होती, त्यामुळे मी परत ह्याच्यामध्ये टाकलेली नाही आहे। वरून टाकायची, मिक्स करून घेते। आणि हे काय करायचं माहिती आहे का, असंच झाकून ठेवायचं, कारण आपली कढई तर जाड असते ना। बरोबर 15 ते 20 मिनटं आपल्याला ह्याला लागतात असं बनवायला। आणि तुम्ही डायरेक्ट जरी टाकलं ना चिकन न शिजवता, तर मग थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं। पाणी परतून परतून सुटतं, तरी पण थोडंसं टाकायचं, म्हणजे मऊसूत छान शिजतं। तर अशा पद्धतीत एकदम झटपट त्या मसाल्यामध्ये तुम्हाला मी सुक्कं चिकन बनवून दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।